नमस्कार. मराठी मायबोली कथा या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे. मी काहीतरी वाचत बसलो होतो. इवलीशी मोठीशी पिशवी, हिरवी अगणित झाडे जास्त मध्यम संत वेगाने पुढे सरकत होती. समोर आमच्या मातोश्री सकाळच्या वाचलेल्या पेपरावर काकडी कापत खिडकीबाहेर निसर्ग सौंदर्य टिपत होत्या. बाबा बाजूच्या सीटवर आडवे होऊन कुंभकर्णाच्या व्यक्तिमत्वाची लोकांना आठवण करून देत होते. अधेमध्ये दिसणाऱ्या गायी म्हशी, कोठेतरी डबक्यात पोहणारे बगळे, धावत्या नजरेत शेतीतून डोकावणारी फळे, भाज्या चटकन मातोश्रींना माहेरची गावाची आठवण करून देत होत्या. त्या माझ्या वाचनात खंड घालत होत्या. इथपर्यंत तर ठीक होते, पण येत्या उन्हाळ्यात गावाकडे जायचंच असा ठरावही आमच्या कुटुंबाच्या वर्तमान अर्थ मंत्रालयाकडून म्हणजेच खुद्द माझ्याकडून पास करून घेत होत्या. मी स्मित हास्य देत एक एक दृश्याची स्तुती करत आणि मनात लाखोली वाहत सांगता करत होतो आणि सध्याच्या चित्रपटसृष्टीतील नाट्यांनाही लाजवेल असा उत्कृष्ट अभिनय करीत मी वाचनात फार मग्न आहे असा आविर्भाव वारंवार आणण्याचा प्रयत्न करीत होतो. माझ्या अभिनयाबरोबर एका चित्रपटाच्या कथानकाप्रमाणे भरपूर गोष्टी काळाच्या ओघात पण वेळेच्या वेगात पुढे पुढे सरकत होत्या. जशी मातोश्रींची प्रवासवर्णने, वाटेतील बोगदे, स्वतःच अंग सुकवत शांत पडलेल्या नद्या, छोटी मोठी घरे, अनोळखी रस्ते, ओळखीची स्टेशने, मुंबई आमच्या दिशेने जवळ सरकत होती. भारतीय सैन्याप्रमाणे कामात आणि सुट्टी मिळण्यात फार मोठ्या जोखमीची माझी नोकरी असल्याने आणि फार खटाटोप न करता सहजच रजा मंजूर झाल्याने काही का असेना फार दिवसानंतर मुंबईत येणे हा मोठ्या देवयोगच असल्याने माझी स्वारी फार आनंदात होती. एखाद्या मित्राने पार्टीची फुकट ऑफर दिल्यावरही जशी आपण कोण कोण आहे अशी आगाऊ चौकशी करतोच ना, तशी मुंबईत जाताना आपली आगगाडी कोठे कोठे थांबेल याची मला जाम काळजी. माणसाने प्रवासात एक वेळ ज्ञानप्राशन केले नाही तरी चालेल, पण प्रत्येक ठिकाणचे प्रसिद्ध अन्न प्राशन करून करावे, जरूर करावे अशा मताचा मी माणूस. त्यामुळे येत येत नागपूरची संत्री, नाशिकची द्राक्षे वगैरे ढोसत आता मन कर्जतच्या वडापावाची वाट पाहत थांबले होते. अचानक गाण्या वाजवण्याचा आवाज आला. कलियुगात पैसे कमविणे हे श्वास घेणे इतके महत्त्वाचे. जन्माला आल्यापासून थडक्यात जाईपर्यंत माणसाचे दैव त्याच्या पूर्वजांनी पेरलेल्या किंवा आईवडिलांनी कोरलेल्या नाही तर अमक्या तमक्या गृहाणी देवाने चिरलेल्या हातच्या माथेच्या रेघाच त्याच कर्तृत्व ठरवतात असं म्हणतात आणि याबद्दल जास्त वादही नसावेत. स्वतःच्या कर्तृत्वाची आयुष्यभर जगासमोर परीक्षा देत जगताना मिळणारी मिळकत म्हणजे पैसा होय. मग ते कोणी वारसा हक्काच्या जमिनीवर हक्क सांगून कमावतो, कोणी 10-15 मोठी पुस्तके वाचून लिहून बनवतो, कोणी उन्हातानात खडी फोडत मोजतो, तर कोणी त्यासाठी रस्त्यावर भांडी विसाळतानाही दिसतो. असाच या स्पर्धक जगात स्वतःचा कर्तृत्वाची परीक्षा करणारा एक अद्भुत व्यवसाय आहे भीक मागण्याचा. याला व्यवसाय म्हणणे बरोबर की चूक हाही एक खरंतर परिसंवादाचा प्रश्न आहे. कारण एखाद्या पूर्वनियोजित धंद्याप्रमाणे यातही पद्धतशीर भांडवल टाकून आपल्या कला विकण्याची कसब मी पहिली आहे. एका लहानशा लोखंडी रिंगणातून एक 5-6 वर्षाची चिमुरडी पडत धडपडत ट्रेनमध्ये उड्या मारून दाखवत होती. तिच्या या कार्यक्रमातील भागीदार आणि उंचीला तिच्याहून अर्धा फूट मोठा एक पोट्या 2 रस्त्यावरच्या सपाट किरकोळ झप्या घेऊन काहीतरी पण सुरेख वाजवत होता. मध्येच हलणाऱ्या आणि अचानक संत होऊन धक्के मारणाऱ्या ट्रेनमध्ये ते दोघे इथे तिथे पडतही होते. आडव्या सीटचा मधला दांडा कोपऱ्याला लागून त्या चिमुरड्याला लागल्यावर तिचा 2 सेकंदापुरताच बालिश रडवेला चेहरा चित्रागुप्तानंतर फक्त मीच त्या ट्रेनमध्ये बहुधा पाहिला असावा. सर्वजण मात्र त्या सर्व मजबूर धिंगाणा खूप मजा घेत होते. त्याच्या विचित्र हालचालीवर किदळत होते. क्या बात है म्हणत कोणी फुकटच दाद देत होते, तर आगे जाव रे नसती कटकट यांची म्हणत त्यांच्या वयोमानानुसार मोजल्यावर उत्कृष्ट अशा प्रदर्शनाची वास्तवातली किंमत सांगत होते. मागून एक 10-12 वर्षाचा पोरगा अर्धनग्न आपल्या शरीरावरचा मळका फाटका शर्ट काढून डब्यातल्या लादीवरचं कचरा पुढे ढकलत साफ करत येताना दिसला. कुणाच्या इकडे तिकडे सरकलेल्या बॅगा सावरत उचलत त्या खालचीही घाण कव्हर करत चपला बूट वाचवत पुढे पुढे सरकत होता. पुढे कवायत करत असलेले हे बहीण भाऊ त्या हिशोबानेच पुढे होत होते.
मध्येच कोणीतरी अतिशहाणा अजून हातातल्या शेंगदाण्याची टरफले खाली टाकून इसको भी झाड लेवे अशी ऑर्डर सोडत होता, तर कोणी त्या कवायतवाल्या पोरीला धरून तिच्या तोंडावर रंगवलेल्या मिशा, गालावर लावलेल्या लालकुडे बघून चेष्टा करीत होता. यासाठी बरे पैसे भेटतात यांना असे टोमणेही येत होते. खरी कसोटी आता त्या गर्दीत भिकारी ओळखण्याची होती. कर्ज स्टेशन हळूहळू जवळ येत आहे अशी त्या तिघांना सवयीप्रमाणे आमच्या अगोदर जाणीव झाली. कवायतवाल्या भाऊ बहिणीने कवायत थांबवली. कचरा साफ करणाऱ्या थोरल्याने पूर्ण कचरा एकत्र करून पद्धतशीरपणे दाराबाजूच्या बेसिन खालच्या कचरापेटीत टाकला. आपला भांडवली शर्ट पुन्हा अंगावर चढवला आणि एका रांगेत तिघे सर्वांकडे थांबत एक हात कायम पुढे ठेवत आणि एक हात पोटावर चिकटवत उपाशी उदराचा खड्डा दाखवत केलेल्या मेहनतीचा मोबदला आपल्या भाषेत भीक मागत होते. काय होणार आहे या देशाचं देवा? केवढीशी पोरेही बघा भीक मागतायत. काम सांगा करायला तर नाही करणार. माफ कर बाबा. अशा कितीतरी सूचना, अभिप्राय आणि सल्ले त्या 72 सीटी डोक्यातून ट्रेनमध्ये कुजट लोखंडी वासाबरोबर वातावरणात विरत होते. पोरं पुढे पुढे सरकत होती. जवळपास अर्धा डबा मागूनसुद्धा बोहणी न झाल्याने ते चुकचुकत होते. छोटी चिमुरडी आता थोरल्याचा शर्ट धरत घाबरत मागे पुढे पाहत स्टेशनकडे पाहत बिचकत होती. एवढ्यात माझा नंबर आला. मी पाकिटात हात टाकणार एवढ्यात आईने थांबवले. काही गरज नाही म्हणून ती पण नजरेने गरजली. मीही मग वरमलो. मग आईने उरलेल्या काही काकड्या त्यांना देऊ केल्या. त्या पोरीच्या डोळ्यात एक भूक होती असे मला दिसत तर होतेच, पण तरीही तिने काकड्यांना तोंड मुरडले. ती माझ्याकडे आणि माझ्या खिशाकडे गेलेल्या हाताकडेच पाहत होती. काय बोलावे हे तिला बहुतेक शिकले गेले नसावे, पण पायाला हात लावून रडकासवर आणून ते तिघे मला विनवत होते. मातोश्री आता संतापल्या होत्या. चरबी बघा किती यांना म्हणतात. नाकमुरड आईसुद्धा आता बाहेर पाहू लागली. गाडी एवाना थांबत आली होती. आईने काकडीही रागात प्लॅटफॉर्मवरच फेकून दिली. ह्या सगळ्या गडबडीत मी मात्र कोसल्याने न राहल्याने खिशात हात टाकून जे भेटले ते त्या लहानगीला दिले. ते 5 रुपयाचे नाणे होते. एका चेंडूत 3 धावा हव्या असताना जशी चित्त्याच्या वेगात पहिली धाव क्रिकेटपट्टू घेतात तेवढ्या वेगात ती चिमुरडी आनंदाने डब्याबाहेर पळाली. काहीतरी जिंकल्यासारखा आनंद तिच्या चेहऱ्यावर होता. ती रडत खोटे तर नव्हती ना असं क्षणभर वाटलंच, पण तिला आनंद झाला ना. पुरे असो. मी तिघांनाच पाहत होतो आणि मग पाणी घ्यायला खाली उतरलो. मग कुतूहलाची नजर त्यांच्यावरच होती. चला काहीतरी खातील ते पण विचारे. मला स्वतःचा गर्व वाटला मदत केल्याबद्दल. त्या तिघांना मी एका वडापावाच्या गाडीपाशीही जाताना पाहिले. थोडे हायसे वाटले मनाला, पण 2 मिनिटापुरतेच, कारण चित्र काहीतरी वेगळेच होते. एक धिप्पाड मिशीदार प्राणी तिथे पहिल्यापासून वडापाव खात उभा होता. पिंजऱ्यातल्या पोपटाप्रमाणे त्यासमोर जाऊन ते तिघे थांबले होते. आणीबाणीच्या वेळी पकडल्या गेलेल्या माणसावर त्या तिघांची त्या मिशीधारकाने झडती घेतली. सर्व पैसे काढून घेतले. 4-2 शिव्या घातल्या. त्या थोरल्या सफाई कारागिराच्या 2 सणसणीत कानाखाली लावल्या. बहुतेक भीक न मिळाल्याची शिक्षा होती ती. छोटा चिमुरडी मात्र मारायला वाचले होते. बहुतेक माझ्यामुळे, त्या 5 रुपयाच्या नाण्यामुळे असो, काहीही असेल, पण मला आता परिस्थिती कळायला लागली होती. ते कमिशन होते. त्याच्या मोबदल्यात त्या मिशीधारकाचा रोजचा ठरलेला हिस्सा होता. कसला का माहीत नाही. त्याला कवायत शिकवण्याचा, त्याला साफसफाई शिकवण्याचा, की आमच्यासारख्यांच्या रोज शिव्या खाऊन त्या पचवूनही मग पैसे कमवण्याचा, धडा शिकवण्याचा माहीत नाही, पण होते. म्हणून ती पोरे घाबरत होती. मी पुटपुटलो. भुकेसाठी नाही, पण त्यांचे कमिशनचे पैसे पूर्ण न झाले तर मिळणाऱ्या मारासाठी, शिव्यांसाठी पापण्यातून वाहणाऱ्या हलक्या हलक्या अश्रूमुळे क्षणभर अंधुक दिसत होते. समोसा पण आण रे, बाबा ओरडत होते. मी भानावर आलो.
हो हो आणतो. काय करू मनात विचारांचा घोळ झाला. त्यांना पैसे देऊ, समोसा आणून देऊ, काय करू? ते अजून त्या माणसाबरोबर समोर ऐकत उभे होते. त्याचा वडापाव खाऊन होईपर्यंत त्यांना बहुतेक ते भुकेल्या पोटी पाहत आणि ऐकत थांबावेच लागणार होते. एवढ्यात गाडीची शिट्टी झाली. बघूया, परत डब्यात आले ना तर काहीतरी करू त्यांच्यासाठी, असा मनाशी चंग बांधून मी आत शिरलो. मुद्दामच 3 समोसेही जास्त बांधून घेतले होते. आत्मा उदास झाला होता. दोन्ही मेंदू एक दुसऱ्याला प्रश्न विचारत होते. नाहीतरी माझ्यासारखा सामान्य माणूस यात काय करू शकतो? काही बदल आणू शकतो का? त्या पोरांनाही असं करण्यापासून थांबवू शकतो का? पण उत्तर एकच आले. नाही, काहीच नाही. अरे, जो स्वतःची राष्ट्रीय संपत्ती ट्रेन साफ ठेवू शकत नाही, ती चुकून घाण झाली तर ते काम पूर्ण न करणाऱ्या प्रशासनाला काही बोलू शकत नाही. ते स्वार्थ म्हणा किंवा कमीपणा म्हणा किंवा काळाची गरज म्हणा, पण एकपोट्याने साफसफाई केली तर त्यातही त्याला टोमणे मारणे, भिकारी म्हणणे आवरू शकत नाही. 2 लहान अजाण पोराच्या निदान कसरत समजून तरी कौतुक करू शकत नाही. त्या मिशीवाल्याच्या रागात जाऊन 2 थोबाडीत मारू शकत नाही. तो काय करणार? तो काहीच करू शकत नाही. तो फक्त बडबड करू शकतो. देश खराब झाला असं बोलू शकतो. बाकी काही नाही करू शकत. अरे, आपण तर गर्दीतून असे अभिकारी पण ओळखू शकत नाही. फार तर मेहरबानीने 2-5 रुपये देऊ शकतो. माझ्यासारखे अजून काहीच करू शकत नाही. आणि मीही हाच मार्ग स्वीकारला होतो. चुकलो की नाही माहीत नाही. तेवढ्यात ते दिसले, पण ते डब्यात चढलेच नाहीत. गाडी हालायला सुरुवात झाली. मी त्यांना खुणावत होतो, पण ते मग्न होते. फार मग्न. माहीत आहे ते कशात मग्न होते? यशस्वी विकासाची वाटचाल दर्शवणाऱ्या पत्राच्या मुखपृष्ठावर चुरगळत आमच्या मातोश्रीने फुकलेल्या काकड्यांच्या वरची माती आपल्या मळक्या हाताने साफ करत ते तिघे त्यांचे वाटे करत होते. एक दुसऱ्याला प्रेमाने भरवत होते. 3 अभिकारी जेवत होते. हो, बहुतेक पुढच्या शिफ्टसाठी तयारी होत होते. कसली शिफ्ट? अजूनही भीक मागण्याचीच वाटते तुम्हाला. तुमचा दृष्टिकोन असो. माझ्या मते मी मात्र 3 दगड काळजाच्या अभिकाऱ्यांना बघितले आणि त्यांच्या व्यथेत ढिलाई आणण्याचा छोटासा खटाटोप केला, एवढंच. पण एक गोष्ट सांगेन मी, भीक मागायलाही काळीज लागते आणि मेहनत करून काम करूनही भाकर नाही भेटली ना तर त्या अवस्थेत मागायला तर लाजही वाटते. आणि हो, आता मला कळले की प्रत्येक भिकाऱ्याचा एक हात पुढे आणि एक हात पोटावर का असतो ते. कारण त्याला दोन्ही गोष्टी हव्या असतात. पैसे कमिशन चुकवायला आणि भाकर पोटाची आग शमवायला. नाही, विचार करून बघा. शक्यता नाकारता येत नाही. होय ना? ही माझी कथा तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि माझ्या चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.